परमेश्वराच्या कृपेनं एक पुत्र कुशकुलात जन्माला आला। देवा सगळी सुख चरणाचे लोटांगण घेत आहे। आज एक आनंदाचा क्षण म्हणजे 12 वर्षानंतर माझा पुत्र माझा बाळ गुरुगृही विद्याभ्यास पूर्ण करून पुन्हा तो स्वगृही परतणार आहे। म्हणून जिकडे तिकडे आनंदोत्सव चालू आहे आणि माझे सुद्धा एकसारखे नयन लागले ते त्या टेण्याकडे। असं जरी असलं तरी पती हाच खरा परमेश्वर आहे। बाळ जरी आला तरी सुद्धा प्रत्येक दिवशी जशी पती चरणांची सेवा करते तशीच आजही मला करायला आली। बाबा भक्तीच्या प्रेरणेने देवाला अभ्यास करून घेता येतो। आम्हासारख्या सौभाग्यवती स्त्रियांचा खरा परमेश्वर कोण असेल तर पती हाच होय। पती चरणाचे धुलीकडे मस्तकी लावावेत आणि स्त्री जीवन पावन करून घ्यावा। अहर्निशेने 2 चरणांची सेवा करून स्त्री कर्तृत्वाचा आदर्श जगासमोर ठेवावा आणि अधीर झाले पण ते त्यासाठी ना हा त्यांच्या पावलात जावं। पुन्हा पुन्हा मी पाहते मला ऐकायला येतोय त्यांच्या पावलाचा आवाज, मग ते काहीच नाही। बाळ येणार म्हणून त्यांना सुद्धा आनंद, पण त्यांना आनंद झाला तर फक्त पावलांचा आवाज ना माझं मन मधुर स्वरात आई असं काय झालं? आवाज आला की पुन्हा नाही आणि पुन्हा जाणार रे, पुन्हा जाणार रे। Yeah.
कोण देवी? तुझा प्रतिमय परमेश्वर आपल्या सदनी आलाय साली. पुन्हा तुला नेत्राकडे लक्ष जातो ते महाराज स्वामी. तुम्ही केव्हा या केव्हा मला दर्शन द्या. याच मागत आहे आपण. नेत्रांचं निराकरण प्राण्याच्या ज्योती